कदर हमारी कर दो, कदर हमारी। प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे। कदर हमारी कर दो, कदर हमारी। प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे, प्यार तुमसे। भाटवे सूरजजी हुके काटी यांच्याकडून 51 रुपये सप्रेम भेट मिळाले यांच्याकडून धन्यवाद। घरी आलो, बायको कुठे गेली असेल? दोनही दरवाजे बंद, पण बायको कुठे गेली असेल? गेली घर। माझ्यासोबत 8 दिवस झाले माझ्यासोबत बोलत नाही। चला मला तिला मानवायचं आणि बाजारला पाठवायचंय। झगडा कुणाच्या इथं नाही होतो, सगळ्याच्याच घरी होते। कारभार ने ग राधा 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 ग। काही सांगू बाई, 8 दिवसा जमाना झाला, 8 दिवसा जमाना झाला, ही माझ्याशी बोलत नाही आणि मी यांच्याशी बोलत नाही। काय करावं मला काही समजत नाही। बोलत आहो ना मी, हे माझ्याशी बोलत नाही आणि मी यांच्याशी बोलत नाही। काय करावं मला काही समजत नाही। घर म्हणला हा की टोन वाचतोच आहे, हांडी चाटूला आणि चाटू हांडीला लागतो, पण या माणसाला काय झालं सर म्हणते मी, काही समजत नाही। दररोज घरी येतात, दररोज घरी येतात, अंगणात येतात, अंगणातले छपरात येतात, छपरातल्या घरात येतात, पण एका शब्दाना विचारत नाही की राधा अगं काय झालं तुला, अगं का बरं झोपली, अगं दवाखान्यात का बरं नाही गेली, एका शब्दाना विचारत नाही। चला किती केला पती परमेश्वर आहे, त्यांनी आवाज दिला, त्यांच्या आवाजात देणं माझं काम आहे, आणि तर माझी जिंदगानी कोणीकडे चालली जाईल। पण काय करू, अशी करते अगोदर का भगवंताची पूजा अर्चना करते आणि नंतर त्यांच्या आवाजाला आवाज देते। तड्यात मड्यात मड्यात तड्यात मूर्त सजवली, तड्यात मड्यात मड्यात तड्यात मूर्त सजवली, मूर्त सजवली माझी माऊली नटावली, मूर्त सजवली माझी माऊली नटावली। बनाच्या तड्यात मड्यात मूर्त सजवली, केळीच्या बनात तड्यात मड्यात मूर्त सजवली, मूर्त सजवली माझी माऊली नटावली, मूर्त सजवली माझी माऊली नटावली।
राधा 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 ग कार भाई रायाजी न ताराया माय मला कशाला दिले आवाज ना ताण काय म्हणते व कशाला दिला मी का म्हणतो राधा काय झालं अगं 8 दिवस झाले राधा 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 ग राधा 8 दिवस झाले राधा आणि माझ्या सोबत बोलत का नाही राधा ग अहो कारभारी मला एक सांगा अहो मंडई पाल तुम्ही आता बहिणीच्या गावाला गेल्या अहो चांगला तिकडे खाऊन पिऊन आल्या आणि आता आल्यानं म्हणते मला बोलत का नाही अहो मला एक सांगा अहो मी बाईच्या लहानशा मुलाला घेऊन खाटलीच्या खाली ताळमळ ताळमळ करत आहे आल्या तुम्ही बहिणीच्या घरून चांगला खाऊन पिऊन आल्या पण एका शब्दानं नाही विचारावं तर तू कशी आपल्या भावाच्या इथे फटाके फोडायला गेली होती दिवाळीला माझ्या दिवाळीला गेली होती फटाके फोडाले हा मी गेलो तुम्हाला चूक लागते तुम्ही गेलो तर मग दुखण्याला का मी गेलो तर तुला कोणता दुःख लागतं का माये माये काय म्हणतो राधा काय हो आपल्याला मुलं किती आहेत मुलं किती आहेत मुलं किती आहेत म्हणजे आपल्याला मुलं काय आहेत का 2 आहेत ना काय तर मग त्या आपला जर झगडा झाला ना आपण एकामेकासोबत बोलून नाही तर मग त्या मुलाला त्याच्या पालन पोषण कोण करेल माये माये किती करणीचा आहे बा हा ना किती करणीचा आहे मी सांगतो त्या मावशीले हो चांगली पीएससीतून गाडी आलती बाई चांगली पीएससीतून गाडी आलती म्हणली बालाचे बाबू 2 पोरावर ऑपरेशन करून टाका म्हणली बोत लागते म्हणली 2 पोरावर ऑपरेशन करून टाका म्हणली अवा तुम्हाला चांगला पोसायला दुःख लागते ना नेट लागते का बा चांगल्या पोराटी मध्ये जाऊन लपल्या तुम्ही चांगली पीएससी गाडी आली होती हो कोण मी लपलो होतो मग काय तर बर मी लपलो होतो ना मग काय हा ठीक आहे मी काय म्हणतो राधा काय हो तर आपल्याला मुलं 2 हाय हाय आपल्याला मी काय सांगितलं जे झालं तो झालं झाला अहो पण मला एक सांगा अहो आम्हा बाहेर का कमी काम असतात का म्हणली अहो सकाळी उठली अंगणातली झाडझूड केली चुलीतली लाकड काढली पाणी गरम केली मुलाबालाची आंघोळ करून दिली त्यांना शाळेत पाठवली आणि आता माझी तयारी झाली कुठची माझी तयारी एक काम का नाही सांगितली तर तू ना संडासचा डब्बा होट माये तो का काम सांगत आहे का सांगावं लागतं अहो माझी तयारी झाली कुठची कांद्रीला चालली माझे भावजी राहतात कांद्रीला तुझे भावजी राहतात तिथं चालली बाई मी कायला चालली काय चालली मध्ये अहो रंगारंगीचे कार्यक्रम आहेत तिथं रंगारंगीचे कार्यक्रम आणि खूप जलसा भरते कांद्रीला आणि मी चालली तयारी करून तिथं हो तू चालली मग काय तू आपल्या भावाच्या येते का काय चालली तर मग तेच राहायशील काहून म्हणजे हा घरचं काम कोण करेल मध्ये तुलाच करावं लागेल राहता तुम्ही करा तुम्ही हो मी करीन आणि तू मी घरामध्ये जाते चांगली दाकड्याची गादी टाकते आणि दाकडी जाते हातामध्ये रिमोट घेते आणि टीव्ही पाहत बसते हो तू काय बरं ठीक आहे तू रिमोट पाहत टीव्ही पाहत राहतस ठीक आहे मान जमन ना तर तुझ्या भावाने जमन का भावाचं नाव काढत्या नाही येते नाही तर का खावाला येते तुझ्या हरी हो तर खावाला येते तर मी का म्हणतो राधा तुला टीव्हीचा बटन वगैरे फिरवता येते का नाही बाप्पा नाही येत नाही 2 पोरं आपोआप झाले बटन ना फिरवली तर हो तुला फिरवता नाही येत जेव्हा मी फिरवून देतो तेव्हा फिरते तुझ्या बटन म्हणून मी काय म्हणतो राधा हे सगळं सोड आणि मी चांगल्या तुला मार्गाच्या गोष्टी सांगतो आपल्याला चांगलं बनायचं आहे आपल्या मुलाला शिक्षण द्यायचं आहे पण मी काय म्हणते अहो मी एवढा 16 सिंगार केली नटली ठेटली पण तुम्ही एक दिवस म्हणत नाही की राधा किती सुंदर दिसते म्हणून तू हो सुंदर दिसतेच ना हे पोरं लाईन मारते तुझ्या पोरं लाईन मारते तुमच्याकडे नटली व मी मग काय म्हणते मी अहो नवरी वाणी नटून ठटून मी तुम्हा पुढं बसते
सांगाण राया अरे कारभारी सांग बोल ना. सांगाण राया सांगा मी कशी दिसते सांगाण राया सांगा मी कशी दिसते छान दिसते. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते सांगाण राया सांगा मी कशी दिसते सांगाण राया सांगा मी कशी दिसते काय हो तू या ठिकाणी नाचवलेली काय लाज शरम आहे का नाही तुला? मा कशाची लासरम आहे हो? हा? अहो मी कलाकार आहे कलाकार आहे कलाकार आहे. किती पैसे कमवतो तू? किती मध्ये हा. अहो माझ्या 2 ते 3 हजार रुपये रोज आहे बाईचा हो 2-3-2,500 रुपये रोज. काय तर मग हे बिल्डिंग मग आपण धंदा बंद करायचा का? धंदा पण मध्ये हो का ठेवलाय धंद्यामध्ये अरे तो धंदा आपला चांगला धंदा तो. चांगला धंदा आहे आज तुझी ज्या रेकॉर्डिंग आहे ते आज चालेल उद्याच बंद होईल. काही अर्थ आहे त्याला? अहो, ए, हा. निंग निंग दिवसांत तोच माझा व्यवसाय पाण्याचे पैसे पाण्यात जाते हा. अहो सकाळी उठते मी बाई हा. सकाळी उठते दह्याचा माठ घेते दह्याचा माठ घेते आणि या गलीत त्या गलीत जाते बाई दैव दैव म्हणते पण एक गिऱ्हाईक लागत नाही हो गिऱ्हाईक नाही लागत. मग काय? तर मी का म्हणतो राधा हा, माय 2 शब्द ऐकशील? सांगा ना हो खोल घूंघट खोल कब तक शर्माएगी क्यों? खोल घूंघट खोल कब तक शर्माएगी क्यों? जान ले जाए ऐसी घबराएगी क्यों? हाथ में रहना मान ले कहना पास में रहना मान ले कहना हाथ में रहना मान ले कहना हाथ में रहना मान ले कहना सोल काय म्हणतो राधा? अरे सोल राधा सोल हट्ट कुटवर दर्शिल ग सोल राधा सोल हट्ट कुटवर दर्शिल ग एक दिवस येईल सुखासाठी रडशील ग अग बाई राधा अग बाई राधा बोल नाही साधा Thank you.
हट्ट कुठवर धरशील ग होय ना आणि एका दिवस येईल सुखासाठी रडशील ग होय 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 होय. म्हणून मी काय म्हणतो राधा काय हो आपल्याला वेळ नाहीये नाही ना. वेळेचा भान घेऊन जरी चालावं लागेल बरोबर आहे ही. अहो शेतकऱ्याच्या शेतीवर निर्भर आहे. शेतकऱ्याच्या शेतीवर निर्भर आहे. शेतकऱ्याच्या शेतीवर निर्भर आहे. कधी कधी त्या निसर्गाचा वारा उलटावा 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 आहे. काय म्हणतो राधा हा जीवन साधा नाहीये नाही ना. आहे का नाही. आता तुझ्या माझ्या साथ राहील होय. तर आपण काहीतरी बनवू होय हा होय. नाहीतर काही बनू शकत नाही नाही ना. कारण या शेतीमध्ये होय. काही फायदा नाही राधा नाही 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 आहे नाही आपल्या गाई दादाच्या दूध दूध पिकू होय. आणि पोराबाराला शिक्षण देऊ काय होय. हा? काय? हो, शेतकऱ्याच्या शेतीवर निर्भर आहे. कधी कधी त्या निसर्गाचा वारा उलटावा आहे. कधी कधी त्या निसर्गाचा वारा उलटावा आहे. कर्जा डोक्यावरती आत्महत्या कशा बाई? आत्महत्या करतात होय. पैसा खंडतच नाही नाही ना. तर मग का करतील राधा होय. याच्या कर्ज त्याच्या कर्ज होय. शेवटी आत्महत्या करतात होय. म्हणून माझ्या स्वतःकडे लक्ष दे. होय ना. कर्जा डोक्यावरती आत्महत्या करते. कर्जा डोक्यावरती आत्महत्या करते. कुठे संकट येईल मग काय करशील ग. एक दिवस येईल सुखासाठी रडशील ग. ऐक बरं